मला तर समजत नाहीये महाराष्ट्रामध्ये कुणी हा व्यवसाय अजून का करत नाहीये. कारण हा युनिक व्यवसाय करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. हा व्यवसाय आहे उसाच्या रसाचे फ्रोझन क्यूब्स बनवण्याचा. राम राम भावांनो, 21 दिवस 21 बिझनेस आयडिया सिरीजच्या 12व्या भागात तुमचं स्वागत आहे. आपल्याला उसाचा रस प्यायला खूप आवडतो, पण रस्त्यावरची स्वच्छता आणि बर्फाची क्वालिटी बघून अनेकदा आपण मागे हटतो, बरोबर आहे की नाही? पण विचार करा, जर हाच ताजा आणि हायजेनिक रस तुम्हाला एका क्यूबच्या स्वरूपात मिळाला तर, जो तुम्ही कधीही कुठेही फक्त पाण्यात टाकून पिऊ शकता. आणि हीच आहे तुमची बिझनेसची अपॉर्च्युनिटी. हा व्यवसाय पारंपरिक रसवंती गृहाचा एक मॉडर्न अवतार आहे. चला मग आपण याची डिटेल प्रक्रिया समजून घेऊया. पहिली स्टेप आहे मित्रांनो, हायजेनिक रस काढणे. यासाठी तुम्हाला चांगल्या प्रतीचा ऊस निवडून तो स्वच्छ स्टेनलेस स्टीलच्या मशीन मधून काढायचा आहे. इथे स्वच्छतेला सर्वात अधिक महत्वाचा आहे, कारण फूड व्यवसाय यार, तिथं स्वच्छता लागणारच. त्यानंतर स्टेप नंबर 2, इन्स्टंट फ्रीजिंग. हा ताजा रस फूड ग्रेड ट्रे मध्ये टाकून ब्लास्टर फ्रीजर नावाच्या मशीन मध्ये ठेवला जातो. हे मशीन रसाला काही मिनिटातच -40 डिग्री सेल्सिअस वर गोठवते. त्यामुळे रसातील सर्व नैसर्गिक पोषक तत्वे आणि मूळ चव त्यात लॉक होऊन जाते. त्यानंतर स्टेप नंबर 3, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग. हे तयार झालेले क्यूब्स आकर्षक आणि लीक प्रूफ पॅकेजिंग मध्ये पॅक केले जातात. तुमच्या पॅकेटवर 100% नॅचरल, नो शुगर, बाय बाय शुगर, नो प्रिझर्वेटिव्ह असं स्पष्ट लिहिलेलं असावं. आता पाहूया यासाठी गुंतवणूक किती लागेल आणि तुम्हाला प्रॉफिट किती होईल. कारण तुम्ही मला माहिती आहे व्हिडिओ प्रॉफिट साठी झालेले बघायला, हो की नाही? बरोबर ना? हसले ना? येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला साधारणतः स्टेनलेस स्टील आणि शुगर केन मशीन साधारणतः 1 लाख रुपयापर्यंत जाईल. ब्लास्टर फ्रीजर हे 3 लाख रुपयापर्यंत जाईल. पॅकेजिंग आणि इतर खर्च 50,000 पर्यंत जाईल. म्हणजे हा व्यवसाय सुरू करायला तुम्हाला साधारणतः 5 ते 7 लाख रुपयांच्या आसपास पूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. पण सर ते आहे, पण आम्हाला किती भेटणार? 1 किलो ऊसापासून साधारणतः 25 ते 30 क्यूब्स बनतात. एक पॅकेट बनवण्याचा खर्च साधारणतः 15 ते 20 रुपये येतो. या एका पॅकेटची विक्री किंमत तुम्ही आरामात 60 ते 80 रुपये ठेवू शकतात. म्हणजे प्रत्येक पॅकेट मागं 40 ते 60 रुपयांचा निव्वळ नफा. जर तुम्ही दिवसाला 100 पॅकेट जरी विकले तरी तुमचा रोजचा नफा 4000 ते 6000 होऊ शकतो. सर सगळं खरं आहे, आता आम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण सर हा व्यवसाय विकायचा कुठं? मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला B2B ग्राहक राहतील. केटरर्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर हे तुमचे मोठे ग्राहक आहेत. त्यांना तुम्ही डायरेक्ट जाऊन माल विकू शकतात मित्रांनो. त्यानंतर रिटेल मार्केट, सुपर मार्केट्स आणि ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्म सारखे जसं बिग बास्केट आहे, ब्लिंकेट आहे, झेप्टो आहे, त्याच्यावरही तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी म्हणजे पार्टी झालं, लग्न समारंभ झालं आणि जिम आणि हेल्थ इव्हेंट साठी एक परफेक्ट प्रोडक्ट आहे. मित्रांनो हा खाण्यापिण्याचा व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला फूड लायसन घेणे अनिवार्य आहे. हे तुमच्या प्रोडक्टच्या गुणवत्तेचं आणि सुरक्षिततेचं हमी देतं. सगळं खरं आहे सर, पण यार सर आमचं माइंडच नाही चालत त्यासाठी. मग माइंड कसा ठेवायचा? मित्रांनो टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फक्त रस विकत नाही, तर तुम्ही लोकांना एक सोयीस्कर आणि आरोग्यदायी पर्याय देतात. तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात. क्वालिटी हेच सर्वस्व आहे. तुमच्या व्यवसायाची ओळख तुमची क्वालिटी आणि हायजीन असेल, यात कोणती तडजोड करू नका. नेटवर्क तयार करा, कारण नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्क. हे वाक्य तुम्ही पण ऐकलेले. कारण B2B मार्केटमध्ये तुमचे नेटवर्क खूप महत्वाचं आहे. जास्तीत जास्त हॉटेल्स, केटरर्सना भेटा, तुमचे सॅम्पल फ्री मध्ये द्या. तर मित्रांनो ऊसाच्या रसाचे क्यूब्स बनवण्याचा हा व्यवसाय महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये नवीन क्रांती आणू शकतो बरं का. आणि यात स्पर्धा तर नाहीच आहे, नफा जास्त आहे आणि भविष्यात याची प्रचंड मागणी वाढणार आहे. ही युनिक बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या होतकरू मित्रासोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण आता व्यावसायिक बनायचंय. कारण मिशन एकच, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक.